नमस्कार मित्रांनो, आज आपण चित्रवर्णन बद्दल माहिती पाहणार आहोत। प्रथमतः दिलेल्या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण आपल्याला करायचं आहे। हे चित्र कोणत्या ठिकाणचं आहे? बागेचे आहे, शाळेतलं आहे, रेल्वे स्थानकावरचं आहे का बस स्टॉपवरचं आहे? हे आपल्याला काळजीपूर्वक आधी पाहून घ्यायचं आहे। चित्रातल्या सर्व बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। या चित्रावरून आपल्याला वाक्य पहिलं मिळेल ते असे की हे चित्र बागेचे आहे। त्यानंतर या चित्रात एक मुलगा काहीतरी चित्र काढतोय, यावरून आपण वाक्य तयार करूया। एक चित्रकार चित्र काढत आहे। त्यानंतर एक मुलगी पुस्तक वाचत आहे, यावरून आपण वाक्य तयार करूया। एक मुलगी झाडाखाली पुस्तक वाचत बसली आहे। त्यानंतर एक मुलगा सायकल चालवत आहे, यावरून आपण वाक्य तयार करूया। एक मुलगा सायकल चालवत आहे। त्यानंतर या ठिकाणी खरुताई दिसते, या खरुताईवरून आपण एक वाक्य तयार करूया। ते असं की खरुताई झाडावर चढत आहे। त्यानंतर एक मुलगा संगणकावर काहीतरी करतोय, यावरून आपण वाक्य तयार करूया। एक मुलगा संगणकावर गेम खेळत आहे। अशा प्रकारे आपण जे 6 वाक्य तयार केली होती ती 6 वाक्य आपण परत एकदा पाहूया। पहिलं वाक्य आपण तयार केलं होतं ते हे चित्र बागेचे आहे। दुसरं वाक्य आहे एक चित्रकार चित्र काढत आहे। तिसरं वाक्य आपण तयार केलं होतं एक मुलगी झाडाखाली पुस्तक वाचत बसली आहे। चौथं वाक्य एक मुलगा सायकल चालवत आहे। पाचवं वाक्य खरुताई झाडावर चढत आहे। 6वं वाक्य एक मुलगा संगणकावर गेम खेळत आहे। ही नमुना दाखल वाक्य तयार केलेली आहेत। या व्यतिरिक्त आपण इतरही वाक्य तयार करू शकतो। धन्यवाद।